Hello student, I am Prachi. Today's our topic is Basic Concepts of Electrical Part 3. तर आज आपण बघणार आहे कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी, करंट डेन्सिटी, टाइप्स ऑफ सप्लाय, रेजिस्टन्स व्हेरिएशन. तर आपण लास्ट टू व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे. हा पार्ट 3 आहे. तर आपण बेसिकली बघितलं आहे की करंट मीन्स व्हॉट, त्याची डेफिनेशन काय असतं, युनिट काय असतं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, पोटेन्शियल डिफरन्स, रेजिस्टन्स मीन्स व्हॉट, लॉज ऑफ रेजिस्टन्स, ओहम्स लॉ मीन्स व्हॉट. तर हे आपण सर्व बघितलेलं आहे. आणि आपल्याला आता महत्त्वाचा पॉईंट आहे इम्पॉर्टंट, कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी, करंट डेन्सिटी, टाइप्स ऑफ सप्लाय अँड रेजिस्टन्स व्हेरिएशन. तर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. जे स्टुडंट कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहेत किंवा पॉलिटेक्निक करत आहेत किंवा मग ज्यांनी इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये स्टार्टिंग केलेली आहे त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर हे सर्व आपण जे बी गुप्ता या बुकमधून घेत आहे. तर आपण स्टार्ट करूया. व्हॉट इज कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी. कंडक्टन्स अँड कंडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट, द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. तर कंडक्टन्स म्हणजे काय आहे, तर रेसिप्रोकल आहे कशाचा, तर रेझिस्टन्सचा. The reciprocal of resistance, that is 1 by R, is called the conductance. Very easy, खूप easy आहे. Conductance means what, the reciprocal of resistance, and is denoted by English letter J. तर डिनोट कशाने करायचं आहे, तर English letter G, capital G. It is defined as the inducement offered by the conductor to the flow of current and is measured in Siemens. Earlier the unit of conductance was mho. तर याला डिफाईन कसं केलेलं आहे, तर इंड्युसमेंट ऑफर्ड बाय द कंडक्टर टू फ्लो ऑफ करंट अँड इज मेजर्ड इन. याच्यामध्ये जो करंट फ्लो होत आहे त्याला काय केलं आहे, इंड्युसमेंट केलेलं आहे. आणि याला मेजर कशामध्ये करत आहेत, तर सिमेन्समध्ये. अर्लियर द युनिट ऑफ कंडक्टन्स वॉज मो. याच्या आधी जे कंडक्टन्स युनिट होतं ते मो होतं आणि आता काय आहे, तर याला मेजर कशामध्ये केलं जातं, सिमेन्समध्ये. सो 1 सिमेन इज इक्वल्स टू 1 मो. So what is the formula of conductance? Here see, G is equals to 1 by R, means it is the reciprocal of resistance and is equals to 1 upon rho L by A. G is equals to 1 by R and E is equals to 1 upon rho L by A, means R is equals to rho L by A. Here we write R and here we write 1 upon rho L by A. So here rho L by A is in division and we convert in multiplication. So here see 1 by rho multiply by A upon L. So here A in denominator and we convert it into multiplication. So A converted into denominator, numerator and L on denominator. So G is equals to mho A by L. This is the formula, final formula. So G is equals to mho A by L. When we calculate conductance, so we use the formula 1 by R or G is equals to mho A by L. Then where mho is equals to 1 by rho, so mho is equals to 1 by rho and is known as specific conductance. तर याला काय म्हणायचं आहे, स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. जसं आपण रेजिस्टिव्हिटी बघितलं होतं तसंच कंडक्टिव्हिटी आहे. रेजिस्टिव्हिटी मीन्स व्हॉट, रो, अँड कंडक्टिव्हिटी मीन्स 1 by rho. इट इज ऑल्सो द रेसिप्रोकल ऑफ resistivity. Hence conductivity is the reciprocal. Here see, hence conductivity is the reciprocal of resistivity and is defined as the conductance between the two opposite faces of a unit cube. The unit of conductivity is Siemens per meter. तर युनिट काय आहे कंडक्टिव्हिटीचं, तर सिमेंट पर मीटर. करंट डेन्सिटी मे बी गिवन ॲज J इज इक्वल्स टू ENV. तर आता आपण करंट डेन्सिटी मीन्स काय आहे तर ते बघूया. तर आपण बघितलेलं आहे की कंडक्टिव्हिटी अँड कंडक्टन्स मीन्स व्हॉट आणि युनिट काय आहे कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटीचं ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर फॉर्म्युलासुद्धा बघितलेला आहे. आता बघूया आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज करंट डेन्सिटी मीन्स व्हॉट. सो हियर सी, व्हॉट इज द करंट डेन्सिटी. Current density may be given as J is equals to ENV is equals to mho E, where N is the number of free electrons available per meter cube of conductor material. तर N काय आहे तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे अवेलेबल की ज्या मटेरियलमध्ये किंवा कंडक्टरमध्ये जेवढा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहे तो N आहे. V इज दी ड्रिफ्ट व्हेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि V काय आहे तर व्हेलोसिटी आहे ते इलेक्ट्रॉन्सची.
मो इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल अँड ई इज अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर आपण मो मीन्स काय आहे तर ते बघितलेलंच आहे, कंडक्टिव्हिटी आहे ऑफ मटेरियल, त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी आहे मो, आणि ई आहे अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. सो जे इज इक्वल टू मो ई. So this is the current density, and we see the what is the types of supply. So there are two types of supply wise, DC and AC. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की टाइप्स ऑफ सप्लाय टू आहेत, DC अँड AC, डिरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट. तर ते काय आहे, कशा प्रकारे एक्सप्लेन केलं आहे ते आपण बघूया. खूप सिम्पल वेमध्ये आहे. इथे टू ग्राफ दिसते आहेत, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॅटरी हिअर्स अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोलर सेल. इथे दिसते आहे वाय ॲक्सिसवर व्होल्टेज आहे आणि इथे वाय ॲक्सिसवर करंट आहे, अँड एक्स ॲक्सिसवर टाईम आहे दोन्ही ग्राफमध्ये. तर आता एक्सप्लेनेशन काय आहे ते बघूया आपण. Here see, the voltage or current available from batteries or solar cells is direct in the sense that the polarity remain the same. तर याच्या बॅटरीमध्ये किंवा सोलर सेलमध्ये जो करंट किंवा व्होल्टेज अवेलेबल आहे तो काय आहे तर डायरेक्ट सेन्स आहे, त्या पोलॅरिटीला सेम आहे, रिमेन दी सेम. सच सोर्स आर कॉल्ड डिरेक्ट करंट सोर्स. तर अशा सोर्सला काय म्हटलं जातं, डिरेक्ट करंट सोर्स किंवा डायरेक्ट करंट सोर्स म्हटलं जातं. मीन्स त्याचे पोलॅरिटी जे सेम आहेत आणि तो डायरेक्ट सेन्स करतो आहे त्या पोलॅरिटीला आणि त्याच्या सेम पोलॅरिटी आहेत, त्याला आपण डायरेक्ट करंट म्हणणार आहे. सच sources are called direct current source. A plot of output of such source with respect to time is straight line parallel to the axis as illustrated in figure 1.2. तर इथे ह्या दोन्ही ग्राफमध्ये आपल्याला डिरेक्ट करंटचाच ग्राफ बघायचा आहे, नॉट अ अल्टरनेटिंग करंट, बिकॉज हिअर सी दी लाईन इज स्ट्रेट. व्होल्टेज अँड करंट लाईन आर स्ट्रेट अँड पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर यामध्ये काय आहे, जे व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ आहे तो एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, मीन्स टाईमला पॅरलल आहे. This shows that the voltage current output of DC source is constant with respect to time. तर याच्यामध्ये काय आहे, व्होल्टेज आणि करंट आउटपुट DC सोर्स जे आहे ते कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमला ते कॉन्स्टंट आहे. अनलेस द केमिकल इन द बॅटरी आर एक्झॉस्टेड ऑर द लाईट इन्सिडेंट ऑन सोलर सेल व्हॅरीज. तर काय होईल, अनलेस द केमिकल इन बॅटरीज आर एक्झॉस्टेड ऑर द लाईट इन्सिडेंट ऑन सोलर सेल व्हॅरीज. तर केमिकल कसं आहे, एक्झॉस्टेड आहे आणि त्यातला जो इन्सिडेंट ऑन सोलर सेल व्हॅरीज, तर त्यामधला जो लाईट आहे तो कसा होईल, व्हॅरीज होईल. पॉवर ऑप्टेनेबल फ्रॉम बॅटरीज और सोलर सेल इज व्हेरी स्मॉल. तर यामध्ये जो पॉवर मिळेल बॅटरीला किंवा सोलर सेलला तो खूप स्मॉल मिळेल ॲज कम्पेअर टू दॅट पॉवर वी नीड. म्हणजे आपल्याला जेवढा पॉवर पाहिजे आहे त्यापेक्षा कमी मिळेल. द DC पॉवर इज बल्क कॅन बी जनरेटेड बाय युझिंग अ DC जनरेटर. स्टँडर्ड DC व्होल्टेजेस आर 230 अँड 460 व्होल्ट. तर स्टँडर्ड DC व्होल्टेज किती असतो तर 230 किंवा 460 व्होल्ट. अ करंट और व्होल्टेज इज कॉल्ड अल्टरनेटिंग. आता करंट आणि व्होल्टेज अल्टरनेटिंग आहे असे आपण केव्हा म्हणू, इफ इट इज पिरियॉडिकली चेंजेस इट्स डिरेक्शन अँड मॅग्नेट्यूड. जेव्हा की पिरियॉडिकली त्याचा काय चेंज होईल तर डिरेक्शन आणि मॅग्नेट्यूड चेंज होईल, तेव्हा आपण त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणू. व्हेरी ॲज डायरेक्ट करंट आर स्टेडी अँड इन वन डायरेक्शन. तर डिरेक्ट करंट काय असतो, स्टेडी असतो आणि एकाच डायरेक्शनने फ्लो होतो. इन मोस्ट रेस्ट्रिक्टेड सेन्स अल्टरनेटिंग करंट इज पिरियॉडिकली व्हॅरिंग करंट. तर अल्टरनेटिंग करंटला आपण काय म्हटलं जातं तर व्हॅरिंग करंट म्हटलं जातं. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ विच ओव्हर अ पिरियड इज 0. तर त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. तर आता आपण बघितलेलं आहे टाईप्स ऑफ सप्लाय, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, आणि करंट डेन्सिटी. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रेझिस्टन्स व्हॅरिएशन विथ टेम्परेचर अँड कोएफिशियंट ऑफ टेम्परेचर ऑफ रेझिस्टन्स. सो थँक्यू.